हॅलो स्टुडंट्स, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचे आपण सर्क्युलर मोशनचे MCQ डिस्कस केलेले आहेत, राईट. तर आता आपण रोटेशनल मोशनचे MCQ काय करूयात, आज डिस्कस करूयात. तर बघा, MCQ काय आहे बघा. फर्स्ट, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी डज नॉट डिपेंड ऑन, राईट. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो बॉडीचा, तो कशावरती डिपेंड नाही विचारलं आहे, बरोबर. म्हणजे खाली दिलेले जे ऑप्शन आहेत त्यापैकी कशावर डिपेंड नाही असं विचारलेलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे द मास ऑफ द बॉडी, सेकंड ऑप्शन आहे द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी, थर्ड ऑप्शन आहे द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ बॉडी, अँड फोर्थ ऑप्शन आहे द डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास इन द बॉडी. तर काय ऑप्शन करेक्ट येईल बघा. आपल्याला माहीत आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होता फॉर्म्युला, I इज इक्वल टू MR स्क्वेअर, राईट. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड असतो हे आपण बघितलेलं आहे, बरोबर. मुवमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड असतो बघा. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास डिस्ट्रीब्युशन कशाभोवतीचं, अबाउट ॲन ॲक्सिस ऑफ रोटेशन. सेकंड काय होतं, सेकंड मास डिस्ट्रीब्युशनवर अवलंबून असतो मुवमेंट ऑफ इनर्शिया, M दिसते टर्म. त्यानंतर ॲक्सिस ऑफ रोटेशनचं ओरिएंटेशन कुठं झालं आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून पास होतं आहे. सपोज ही रिंग आहे, तिच्या सेंटरमधून पास होतो ॲक्सिस का तिच्या कॉर्नरमधून वन ऑफ द एंडमधून पास होतो आहे, याच्यावर सुद्धा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, डिपेंड असतो, राईट. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनवर पण डिपेंड आहे, पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर थर्ड, साईज शेपवर बॉडीच्या अवलंबून आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया, साईज ऑफ बॉडी, राईट. मास ऑफ द बॉडी, या सगळ्यांवर डिपेंड आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि डिपेंड कशावरती नाही विचारलेलं आहे, तर मासवर डिपेंड असतो, मास ऑफ द बॉडी. सेकंड ऑप्शन आहे द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. म्हणजे कोणता ऑप्शन आपला करेक्ट येईल, द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी, कारण अँग्युलर व्हेलॉसिटीवर मुवमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड नसतो, बरोबर. म्हणजे काय ऑप्शन करेक्ट येईल आपला, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. बाकी सगळे जे आहेत ऑप्शन्स ते आपल्या आपण जो पॉईंट बघितलेला मुवमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड असतो त्याच्याशी सगळे मॅच होते. फक्त राहिला कोणता ऑप्शन, द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. हा ऑप्शन काय येणार त्यामध्ये करेक्ट येणार आहे. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया बॉडीच्या मासवर तर डिपेंड आहेच, ॲक्सिस ऑफ रोटेशनवर पण डिपेंड आहे, आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इन द बॉडी याच्यावर पण डिपेंड आहे. म्हणजे नाही कशावर, द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. कळालं. म्हणजे अशा पद्धतीने MCQ विचारले जातात, राईट. त्यानंतर आता सेकंड MCQ बघा काय आहे. द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सर्क्युलर रिंग ऑफ अ रेडियस R and mass M about a tangent in its plane, राईट. रिंग दिलेली आहे, सर्क्युलर रिंग, बरोबर ना. मग रिंग कशा पद्धतीने आपण दाखवलेली, बरोबर. रिंग ऑफ अ रेडियस किती आहे रिंगची, R आहे रेडियस, राईट. रिंगची रेडियस R आहे. अबाउट अँड मास किती आहे रिंगचं, ह्या रिंगचं मास किती आहे, M आहे, कॅपिटल M. अबाउट अ टँजंट इन इट्स प्लेन विचारलेला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग आपण फक्त कुठला काढला आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन सेंटर बघितलेला आहे आपण. काल मी चार्ट एक तुम्हाला दाखवलेला, त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युलेज आहेत. तर अबाउट अ सेंटरचा फॉर्म्युला काय होता रिंगचा, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ सेंटर काय होता फॉर्म्युला. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स अ सेंटर, अबाउट an axis passing through its center काय होता फॉर्म्युला काय होता, MR स्क्वेअर. बघितलेला आहे आपण हा फॉर्म्युला, MR स्क्वेअर डिराईव्ह पण केलेला आहे आपण. चार्टमध्ये बघा, तो हे सॉल्व करत असताना तो जो मी फॉर्म्युला असणारा चार्ट दिलेला आहे तुम्हाला, तो याच्यामध्ये रेफर करा, म्हणजे तुम्हाला लगेच फॉर्म्युले सापडतील. MR स्क्वेअर, राईट. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगचं किती आहे, अबाउट ॲन ॲक्सिस सेंटरमधून जर पास होत असेल या तर सी या सेंटरमधून पास होत असेल तर MR स्क्वेअर आहे. आता त्यांनी आपल्याला अबाउट अँड टँजंट विचारलं आहे. सपोज टँजंट आता आपण अशी ड्रॉ केली,
बरोबर. ही या रिंगला काय आहे, टँजंट आहे. त्या प्लेनमध्येच आहे टँजंट. तर इथं आपल्याला कुठलं थेरम यूज करता येईल बघा, पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करता येईल. मग सेंटरमधून पास होणाऱ्या पॉईंटला आपण ओ म्हटलं तरी चालेल. आय ओ इज इक्वल टू काय, आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आता आय सी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधून पास होणारा, सेंटर ऑफ मासमधून किती आहे तो, एम आर स्क्वेअर. प्लस हे दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती आहे, आर आहे इथं. म्हणजे एच म्हणजे दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स असतं. मग इथं आर आपण पुट करू शकतो. मग एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर किती होणार, 2 एम आर स्क्वेअर. म्हणजे आपला कोणता ऑप्शन करेक्ट येणार आहे, डी ऑप्शन करेक्ट येणार आहे, 2 एम आर स्क्वेअर. राईट. म्हणजे समजते का बघा आपल्याला. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला रिंगचा कुठला माहीत होता, सेंटरमधून पास होणारा ॲक्सिस, हा सेंटरमधून पास होणारा हाच माहीत होता आपल्याला. सेंटरमधून पास होणारा, ज्याला आपण आय सी म्हटलं, सेंटरमधून पास होणारा. सी या सेंटरमधून पास झाला आहे, सेंटर ऑफ मासमधून. मग ह्याला काहीतरी आय ओ नाव देऊयात आपण. मग आय ओ इज इक्वल टू काय येईल मग, आय सी प्लस एम एच स्क्वेअर. बरोबर. हे पॅरलल ॲक्सिस थेरम आपण स्टेटमेंट बघितलेलं आहे, ते यूज करायचं इथं. मग आपल्याला आय सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा सेंटरमधून ॲक्सिस पास होणारा माहीत आहे, काय आहे तो, एम आर स्क्वेअर. राईट. प्लस एम एच स्क्वेअर म्हणजे एम म्हणजे मास असतं आणि एच म्हणजे त्या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स असतं. ते किती आहे इथं, आर आहे. बरोबर. रेडियस त्या रिंगची म्हणजेच ह्या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स. मग एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर 2 एम आर स्क्वेअर येणार. म्हणजे पॅरलल ॲक्सिस थेरम इथं आपण कसं यूज केलं ते तुमच्या लक्षात आलं असेलच. राईट. त्यानंतर नेक्स्ट MCQ काय आहे बघा. नेक्स्ट MCQ, द मुवमेंट ऑफ इनर्शिया of a straight thin rod of mass m and length L about an axis perpendicular to its length and passing through its one end is. आपण काल फॉर्म्युल्यामध्ये बघितलेलं आहे बघा, फॉर्म्युले जे आपण बघितले त्याच्यामध्ये बघितलेलं आहे बघा. तर काय होतं, मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचं सांगितलेलं आहे, स्ट्रेट थिन रॉडच्या बाबतीत सांगितलेलं आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया हा रॉड आहे. आणि तो ॲक्सिस कसा आहे, रॉडचं मास किती आहे, एम आहे रॉडचं मास, रॉडची लेंथ एल आहे. आणि अबाउट एन ॲक्सिस कसा आहे, ॲक्सिसची पोझिशन परपॅन्डिक्युलर टू इट्स लेंथ. सपोज ही रॉडची जर लेंथ असेल तर याला परपॅन्डिक्युलर आहे असा ॲक्सिस, आणि याच्याभोवती तो रॉड काय होतोय, रोटेट होतोय. अँड पासिंग थ्रू इट्स वन एंड विचारलं आहे आता त्यांनी. आपण हा पण बघितलेला, आणि दुसरी केस कोणती बघितलेली, अबाउट एन ॲक्सिस कसा पास होत असेल, एका एंडमधून पास होत असेल, त्या रॉडच्या एका एंडमधून. आणि ही त्याची लेंथ आहे, हा लेंथला कसा आहे, परपॅन्डिक्युलर आहे. हे दोन्ही केसेस आपण बघितलेले आहेत. तर त्याच्यातली राईट म्हणजे हे विचारले त्यांनी, वन एंडमधून पास होत असेल तर. फॉर्म्युला झालेला आहे आपला, काय आहे तो चार्टमध्ये पण आहे, 1/3 ml स्क्वेअर. 1/3 ml स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. चार्टमध्ये बघा किती नंबरला आहे तो फॉर्म्युला, 1/3 ml स्क्वेअर. बघा 10 नंबरचा फॉर्म्युला आहे. रॉडच्या एका एंडमधून काय होत असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होत असेल. तर थिन रॉडचा फॉर्म्युला मी दिलेला आहे, 1/3 ml स्क्वेअर. एम म्हणजे मास आहे त्या रॉडचं, एल म्हणजे त्या रॉडची काय आहे, लेंथ आहे. ते चार्टमध्ये बघून आपण ॲज इट इज ते ॲन्सर लिहू शकतो. आता हे डिराईव्ह करत बसायचं नाही, डिराईव्ह पण करता येतं हे, पण डिराईव्ह करायला विचारायलाच नाही आपल्याला. डायरेक्ट फॉर्म्युला माहीत करून घ्या, आय इज इक्वल टू 1/3 ml स्क्वेअर. राईट. अशा पद्धतीने येणार आहे. म्हणजे ह्या MCQचं ॲन्सर काय येणार आहे, 1/3 ml स्क्वेअर. राईट. आता बघा नेक्स्ट MCQ काय आहे आपला, अ युनिफॉर्म सिलेंडर हॅज अ रेडियस आर आहे त्या सिलेंडरची. रेडियस किती आहे त्या सिलेंडरची, एक सिलेंडर घेतलेला आहे, एक सिलेंडर कन्सिडर केला आहे. आणि त्या सिलेंडरची रेडियस म्हणजे ही रेडियस असणार आर आहे, रेडियस आर आहे सिलेंडरची. त्यानंतर अँड लेंथ किती आहे त्या सिलेंडरची, एल आहे. लेंथ किती आहे या सिलेंडरची, एल आहे लेंथ. तर त्याच्यामध्ये काय विचारलं आहे, इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिलेंडर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड नॉर्मल टू इट्स सर्क्युलर फेस
आता ह्या सर्क्युलर फेसला कशा असणार आहे, तो ॲक्सिस कसा दिला आहे त्यांनी, फर्स्ट ॲक्सिस जो दिला आहे तो ह्या सर्क्युलर फेसला नॉर्मल आहे, म्हणजे परपेंडिक्युलर आहे अशा पद्धतीने. हा सर्क्युलर फेस आहे, याला परपेंडिक्युलर, म्हणजे हा एक ॲक्सिस दिलेला आहे त्यांनी. याच्या म्हणजे त्या सिलेंडरचा ओन ॲक्सिस हा, बरोबर, जो की त्याच्या सर्क्युलर फेसला काय असतो, परपेंडिक्युलर असतो. याच्या बाबतीत मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलेला आहे. अँड नॉर्मल टू इट्स सर्क्युलर फेस इज इक्वल टू म्हटलेलं आहे. आता इक्वल टू काय म्हटलं आहे बघा, इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम सिलेंडर, तो सिलेंडर घ्यायचा आहे, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड नॉर्मल टू इट्स लेंथ. म्हणजे ह्या लेंथला कसं आहे, तो दुसरा ॲक्सिस जो घेतला आहे त्यांनी, ह्या लेंथला कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. ह्या लेंथला परपेंडिक्युलर आहे. आणि फर्स्ट जो ॲक्सिस होता तो सेंटरमधूनच पास होता, पण कसा आहे, ह्या सर्क्युलर फेसला परपेंडिक्युलर आहे. राईट, लेंथला परपेंडिक्युलर आणि सर्क्युलर फेसला परपेंडिक्युलर असे दोन ॲक्सिस या केसमध्ये असणार आहेत. मग याला तुम्ही सेंटरमधून पास होतो आहे म्हणून किंवा सर्क्युलर कोनला आहे म्हणून ह्याला आयएक्स म्हणू शकता. आणि हा लेंथला परपेंडिक्युलर आहे त्यामुळे ह्याला ह्या ॲक्सिसला आय म्हणू शकता. राईट, मग आता हे दोघं इक्वल आहेत म्हणून दिलेलं आहे. म्हणजे कोण कोण, आयएक्स इज इक्वल टू आय वाय, ही कंडिशन आहे. तर आपल्याला काय माहीत पाहिजे आता, फॉर्म्युलेज माहीत पाहिजेत. तर सिलेंडरच्या बाबतीतला फॉर्म्युला काय होता, त्याच्या ओन ॲक्सिससाठी काय होता फॉर्म्युला, म्हणजे आयएक्स म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा पास होतो आहे, ॲक्सिस पासिंग कसा आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया, ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू सर्क्युलर फेस ऑफ सिलेंडर. आणि हा आय वाय म्हणजे काय आहे, तर ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस कसा आहे, फक्त एवढंच लिहिते मी, अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स अ सेंटर ऑल्सो, हा पण सेंटरमधूनच पास होतो आहे, बट परपेंडिक्युलर टू लेंथ आहे, परपेंडिक्युलर टू लेंथ. राईट, आता हे दोन्ही फॉर्म्युलेज आपल्याला माहीत पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स अ सेंटर अँड परपेंडिक्युलर टू सर्क्युलर फेस, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार, 1/2 mr². चार्टमध्ये आहे बघा, 1/2 mr², हा फॉर्म्युला आहे. आता चार्टमध्ये हा फॉर्म्युला नाही, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस कसा पास होत असेल, अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर बट परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, तो काय फॉर्म्युला आहे बघा, आपण चार्टमध्ये बघूयात एकदा. सिलेंडरच्या बाबतीत बघा, सॉलिड सिलेंडरच्या बाबतीत बघूयात. सिलेंडरच्या बाबतीत मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता बघा, सॉलिड सिलेंडर अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. इथं आहे बघा, युनिफॉर्म डिस्क किंवा सॉलिड सिलेंडर आपण ज्याला म्हटलेलो, सेंटरमधून पास होणारा किती असतो तो, 1/2 mr². म्हणजे ह्या सिलेंडरला ही ॲक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे 1/2 mr², हा त्याचा काय येणार, फॉर्म्युला येणार. चार्टमध्ये आहे बघा, 1/2 mr² ॲज इट इज घेतलेला आहे. आता ह्याच्या बाबतीत लेंथला परपेंडिक्युलर असणाऱ्या ॲक्सिसचा फॉर्म्युला काय येणार, आय वायचा बघूयात आता आपण. तर काय आहे बघा तो फॉर्म्युला, mL²/12 प्लस R²/4, हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि ॲडिशनल म्हणून चार्टमध्ये ॲड पण करून ठेवा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड सिलेंडर अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर बट परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, काय फॉर्म्युला आहे, mL²/12 प्लस R²/4, हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग आता हे इक्वेशन आपण सॉल्व करूयात. हे इक्वल आहे म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला काय काढायचं आहे त्याच्यामध्ये, देन 3 इक्वेशन आहेत बघा, L इज इक्वल टू R, L इज इक्वल टू √3R, L इज इक्वल टू R/√3 आणि L इज इक्वल टू 0. याच्यातलं आता कोणतं रिलेशन करेक्ट येणार आहे, Lमधलं आणि Rमधलं. R म्हणजे त्या सिलेंडरची रेडियस आहे, L म्हणजे त्या सिलेंडरची लेंथ आहे. त्यांच्यातलं रिलेशन काय येणार ते आता आपण कॅल्क्युलेट करूयात. आपल्याला काय मिळालं हे, तर बघा 1/2 mr² इज इक्वल टू काय मिळालं सांगा आपल्याला, mL²/12 प्लस R²/4 असं आपल्याला मिळालेलं आहे. हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. मग आता सॉल्व करून घेऊयात बघा, दोन्ही साईडला कॅन्सल करूयात. इथं काय राहणार मग, R²/2 राहणार फक्त. L²/12 ॲज इट इज प्लस R²/4 ॲज इट इज. आता
काय करूयात, आर आर दिसतात ह्या, त्यामुळे L²/12 इथंच ठेवूयात आणि R²/4 काय मायनस करूयात, -R²/2 मायनस करूयात. आता हे मायनस करून काय येईल बघा, 4R² - 2R². हे तिरकस गुणाकार करा, हे किती येणार, 4 2 8 येणार, राईट. म्हणजे L²/12. हे सॉल्व करून घेऊयात आता आपण. तर सॉल्व केल्यानंतर काय मिळणार बघा आपल्याला, L²/12 इज इक्वल टू 4R² - 2R², 2R² डिवायडेड बाय 8. हे सॉल्व करा म्हणजे किती येणार, R²/4 येणार. म्हणजे L² इज इक्वल टू 12 त्या साईडला घ्या, R²/4 ॲज इट इज घ्या इथं खाली. R²/4 राहिलेला आहे, इंटू 12 इकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार. मग हे सॉल्व करा, 4 त्रिक 12. म्हणजे किती येणार, L² इज इक्वल टू 3R² मिळणार आपल्याला. किती मिळणार, 3R². देअरफॉर L इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, √3 × R. काय मिळणार, √3 × R. म्हणजे हे अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. हा फॉर्म्युला जर माहीत असेल आपल्याला, अबाउट अँड सेंटरचा तर माहीतच आहे. सिलेंडरचा ॲक्सिस कसा पास होतोय, अबाउट अँड सेंटर, पासिंग थ्रू इट्स सेंटर. सॉलिड सिलेंडरच्या सेंटरमधून पास होत असेल तर 1/2 mr² हा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा. आणि हा काय, अबाउट अँड कशातून पास होतं, ॲक्सिस सेंटरमधूनच पास होतं आहे, पण कुणाला परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर टू इट्स लेंथला. तर हा फॉर्म्युला तिथे यूज करायचा आहे. दोघं इक्वल आहेत, कंडिशन प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत, दोघं इक्वल आहेत. त्यावरून आपण हे डिराईव्ह केलेलं, अशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. म्हणजे काय आलं रिलेशन, L इज इक्वल टू √3R. म्हणजे काय येणार मग इथं बघा, L इज इक्वल टू √3R. म्हणजे बी ऑप्शन आपला काय येणार, करेक्ट येणार आहे. L इज इक्वल टू √3R, राईट. आता नेक्स्ट MCQ बघूयात आपण. बघा नेक्स्ट MCQ काय आहे, 3 point masses, राईट. 3 point masses each of mass m are placed at the corners of an equilateral triangle. ऑफ साईड त्या किती आहेत, कॉर्नर इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाजूंची लांबी किती आहे, L आहे. देन द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम, काय येणार बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या सिस्टीमचा. तर बघूयात, 3 पॉईंट मासेस घ्यायचे आहेत बघा याच्यामध्ये. आता 3 पॉईंट मासेस, तर कशा पद्धतीने सॉल्व करूयात बघा आपण हा प्रॉब्लेम. 3 पॉईंट मासेस घ्यायचे आहे त्याची. ते कसे अरेंज झालेले आहेत बघा. बघा व्यवस्थित तुम्हाला सोडून देते, कसे अरेंज झालेले आहेत बघा ते 3 पॉईंट मासेस. अशा पद्धतीने की त्यांचा काय फॉर्म झाला आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, बरोबर. अशा पद्धतीने. तर 3 पॉईंट मासेस इच ऑफ मास m, प्रत्येकाचं मास m आहे, आर प्लेस्ड ॲट द कॉर्नर्स ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. ते कुठं प्लेस केलेले आहेत, कुठं ठेवलेले आहेत, तर कॉर्नर्सवर इक्विलॅटरल ट्रायंगलच्या. आणि साईड किती आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची, L आहे, म्हणजे प्रत्येक साईड L येणार आहे, राईट. देन द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम, काय येईल मग, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सिस्टीम. ह्या पूर्ण सिस्टीमच्या बाबतीत सपोज याच्या भोवती, ह्या ॲक्सिस भोवती जर ह्या ट्रायंगल काय होत असेल, रोटेट होत असेल. हा ॲक्सिस घेतला आपण, याच्या भोवती रोटेट होत असेल ट्रायंगल. तर त्यावरून काय येणार मग, ह्या मासचा आणि ह्या मासचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार, 0 येणार, कारण हे त्या ॲक्सिसवरच आहेत, राईट. तर आपल्याला ह्या मासच्या बाबतीत मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करावा लागणार. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, I इज इक्वल टू mr². म्हणजे इथे m तर आहे, पण हे डिस्टन्स आहे का, परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही, तर ते आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स काढताना ही टोटल लेंथ L आहे, तर ही ह्याच्यातली हाफ लेंथ किती येणार, L/2 येणार. किती येणार, ही L/2 येणार लेंथ. मग ही L आहे, ही L/2 आहे लेंथ. तर ह्या छोट्या काटकोन त्रिकोणामध्ये, राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करा, त्याच्यावरून ही लेंथ निघणार आहे आपल्याला. मग यूज करा पायथागोरस थेरम. ही L/2 आहे, ही L आहे. ह्याच्या पुढचा हायपोटेनस म्हणजे L² इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला सांगा, ह्या दोन साईडच्या काय मिळणार, ह्यांचा स्क्वेअरची सम. L/2 दोन बाजू ज्या राहिल्या त्यांच्या वर्गांची बेरीज करायची, L/2² प्लस याला नाव देऊयात आपण x. हे डिस्टन्स आपल्याला माहीत नाही ना, त्याचा स्क्वेअर करूयात. हे लागणार आहे आपल्याला, R म्हणूयात, त्याला चालते, R² म्हणा. त्याचा स्क्वेअर करूयात. मग ते कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, हे डिस्टन्स एवढं.
कारण ते लागणार आहे आपल्याला. ह्याचा मुमेंट ऑफ इनर्शिया ह्या मासच्या बाबतीत 0 येणार, ह्या मासच्या बाबतीत 0. का? कारण त्या ॲक्सिसवरच आहे, त्या ॲक्सिसभोवती रोटेट होतात. म्हणजे डिस्टन्स काय आहे का यांचं 0 आहे. त्यामुळं ह्यांच्या बाबतीत मुमेंट ऑफ इनर्शिया 0 येणार. राहिलं कोण? ह्याच्या बाबतीत एवढा मुमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करूयात की ही लेंथ आपल्याला काढता येते. ही टोटल यल आहे ना, ही टोटल लेंथ यल होती, त्याच्यावरून ही हाफ जी आहे ती L/2 येणार. ही यल, आणि याच्यावरून ही साईड काढून घेऊयात. आता पायथागोरस थेरम यूज करूयात बघा. L/2 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणूयात आपण ह्या साईडला. मग एक्स स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू काय मिळणार तुम्हाला सांगा? L स्क्वेअर मायनस L स्क्वेअर अपॉन 4. हे L स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर L स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4. मग हे सॉल्व केल्यानंतर किती मिळणार आपल्याला? 4L स्क्वेअर मायनस L स्क्वेअर. सॉल्व करा हे. अपॉन 4 इज इक्वल टू काय मिळणार? एक्स स्क्वेअर. मग 4L स्क्वेअर म्हणजेच 3L स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. राईट? म्हणजे काय मिळणार मग हे? एक्स पाहिजे ना आपल्याला. मग काय मिळणार सांगा? एक्स इज इक्वल टू काय येणार सांगा मग इथं? एक्स इज इक्वल टू हे 3L स्क्वेअर अपॉन 4 मिळालं आपल्याला. 3L स्क्वेअर अपॉन 4 मिळालं. मग एक्स स्क्वेअरच लागणार आहे आपल्याला, कारण MR स्क्वेअर आहे ना आपला फॉर्म्युला. एक्स स्क्वेअर म्हणजेच हे डिस्टन्सचा स्क्वेअर येणार. मग आय इज इक्वल टू एम. किती मिळाली ही साईड आपल्याला सांगा? 3L स्क्वेअर अपॉन 4. MR स्क्वेअर फॉर्म्युला असतो. मग ह्या लेंथचा स्क्वेअरच पाहिजे आपल्याला. म्हणजे काय येणार? 3L स्क्वेअर अपॉन 4. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट येणार आपला? 3/4 ml स्क्वेअर हा ऑप्शन करेक्ट येणार आहे. बघा आपल्याला आन्सर 3/4 ml स्क्वेअर. कोणत्या ऑप्शन करेक्ट आहे मग? हे सॉल्व करायचं आहे साईड काढण्यासाठी पायथागोरस थेरमवरून. पायथागोरस थेरम काय सांगतो? ही लेंथ माहीत पाहिजे ना आपल्याला, हे डिस्टन्स माहीत पाहिजे, कारण या डिस्टन्सचा स्क्वेअर असतो. आणि पायथागोरस थेरमवरून ह्या स्क्वेअर मिळतो आपल्याला. कसा? हा हायपोटेनसचा स्क्वेअर राहिलेल्या इज इक्वल टू काय? ह्या रिमेनिंग साईडचा काय येणार? स्क्वेअर येणार. म्हणजे एक्स स्क्वेअर मानल्या ना आपण, ही साईड एक्स कन्सिडर केलेली आहे. एक्स स्क्वेअर प्लस काय येणार? L/2चा स्क्वेअर येणार. मग एक्स स्क्वेअर प्लस L/2चा स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. मग L स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार? हे L स्क्वेअर अपॉन 2 इकडच्या साईडला शिफ्ट करा, एक्स स्क्वेअर एका साईडला ठेवा. म्हणजे काय मिळणार आपल्याला? हे सॉल्व केलं तर सगळं अशा पद्धतीने एक्स स्क्वेअर किती मिळाले आपल्याला? 3L स्क्वेअर अपॉन 4. ही व्हॅल्यू ॲज इट इज आपल्याला लागणार आहे, कारण मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय असतं? मास इंटू डिस्टन्सचा काय असतो? परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअरच आपण कॅल्क्युलेट केला आहे. किती? मास काय येणार? M घेतलं आहे आपण, याचं स्मॉल m घेतलेला आहे, मास M येणार. आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आपण ॲज इट इज डिस्टन्सचा स्क्वेअरच काढला आहे. काय येणार? 3L स्क्वेअर अपॉन 4. ही साईड हे डिस्टन्स काढलं आपण, 3L स्क्वेअर अपॉन 4. म्हणजेच 3/4 ml स्क्वेअर असं येणार. बरोबर? म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे बघा? 3/4 ml स्क्वेअर हा ऑप्शन काय येणार तिथं? करेक्ट येणार आहे. राईट? म्हणजे अशा पद्धतीने ते सॉल्व करायचं आहे. हे समजलं असेल. ह्या मासच्या आणि ह्या मासच्या बाबतीत 0 का आला ते पण समजलं असेल, कारण ह्याच ॲक्सिस भोवती रोटेट होणार आहे हा ट्रायंगल. आणि हे मास आणि हे मास ह्या ॲक्सिसवरच असणार आहे, त्यामुळे त्यांचं डिस्टन्स काही 0 येणार. त्यामुळे मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या दोघांच्या बाबतीत 0 येणार. राहिला कुणाचा? याचा मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं बाय युजिंग पायथागोरस थेरम. आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यामध्ये ते डिस्टन्सचा स्क्वेअर काय करायचं? पुट करायचं. म्हणजे आपल्याला त्याचा आन्सर मिळणार आहे. राईट? आता नेक्स्ट लास्ट MCQ काय आहे बघा आपला? जनरली द मास ऑफ फ्लायव्हील इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स रिम. व्हाय? फर्स्ट ऑप्शन आहे टू डिक्रीज द मुवमेंट ऑफ इनर्शिया, टू इनक्रीज द मुवमेंट ऑफ इनर्शिया, टू ऑब्टेन स्टेबल इक्विलिब्रियम, आणि लास्ट टू ऑब्टेन अ स्ट्रॉंग व्हील. आता फ्लायव्हीलच्या बाबतीत काय असतं बघा? फ्लायव्हीलच्या बाबतीत त्याचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं? तर त्याच्या कॉर्नर्सवर कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, इथं कॉर्नर्सवर अशा पद्धतीने. मग मास जर जवळ डिस्ट्रीब्यूट झाला असतं त्या कॉर्नर, हे मास जर असं पूर्ण डिस्कच्या बाबतीत कसं सगळीकडे असतं मास, तसं फ्लायव्हीलच्या बाबतीत फक्त मास रिमवरच कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. त्यामुळं काय होतं? हे डिस्टन्स काय होतं? इन्क्रीज होतं R. त्यामुळे मुवमेंट ऑफ इनर्शिया माहीत आहे फॉर्म्युला, I इज इक्वल टू MR स्क्वेअर. R इन्क्रीज होणार आहे त्याच्या
त्याच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये कोण इन्क्रीज होणार, मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे जनरली मास ऑफ फ्लायव्हील इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स रिंग. तर त्याचं कारण काय आहे, टू इन्क्रीज द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट येणार आहे, बी ऑप्शन करेक्ट येणार आहे, टू इन्क्रीज द मोमेंट ऑफ इनर्शिया. माझ्या मते तुम्हाला हे सगळे MCQs समजले असतील. ओके क्लास, थँक्यू.